या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच दिला गेला. तर सॉरी, या ठिकाणी कॅमेरा जरा आपण पाहतोय की कॅमेरामॅन जेवण्यासाठी गेला होता, त्यामुळं लाईव्ह तुम्हाला तुमच्यापर्यंत रोहितचा मॅन ऑफ द मॅच पोहोचवता आलेला नाहीये. मात्र मॅन ऑफ द मॅच दिला गेलेला आहे आणि मॅच सुरू झालाय. तर म्हणजेच साष्टीकरपाडा विरुद्ध बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन. खूप खूप धन्यवाद सागर सर. सामन्याला सुरुवात झालेली आहे. भावेश शुल्का पहिलं षटक हाताळण्यासाठी. भावेश टू भावेश असा हा सामना इथे आपण पाहतोय. पहिला बॉल बघा लिडिंग एज आहे. स्वतः भावेश आलाय चेंडूच्या खाली आणि बघा सहज सोपा झेल त्यांनी पकडलाय. पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद झालेला आहे. पहिल्या बॉलवरती एक मोठा हादरा दिला गेलाय, तो म्हणजे बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन या संघाला. नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर थोडासा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि या हलक्या हाताने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फसला जाते भावेश भोईर हा खेळाडू. प्रदीप जर पाहिलं तर ही जी जोडी आहे या जोडीला नक्कीच इथं पार्टनरशिपची गरज होती. मात्र पहिल्याच चेंडूवरती भावेश याने भावेशाचं काम तमाम केलं आहे आणि भावेश हा नक्कीच साष्टीकरपाड्याचा भावेश सध्या थोडासा वजनदार बघायला मिळतोय गोलंदाजीमध्ये. बघा जे आपण जर विचार केला स्टार्टिंगला आपल्याला जो बाबा स्पोर्ट्सचा संघ पाहायला मिळाला होता, तो बाबा स्पोर्ट्सचा संघ सध्या तरी पाहायला मिळत नाहीये. कारण जो फॉर्म होता तो फॉर्म कुठेतरी डाऊन होताना दिसला या संघाचा. कधी कधी आपण पाहत असतो की कामाच्या निमित्त खेळाडू थोडेसे प्रॅक्टिसकडे दुर्लक्ष करतात. मात्र आपण पाहतोय आता सध्या जरी आपण पाहिलं तर साष्टीकरपाडा संघ सध्या फॉर्ममध्ये आलेला आहे. म्हणजे सुरुवात तुम्ही कशी करता त्यापेक्षा तुम्ही तो रिदम कसा मेंटेन करता हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि आलाय हर्षल नव्यानं. प्रदीप, हर्षल आलाय. हर्षल देखील एक जबरदस्त बॅटर आहे. सध्या आउट ऑफ फॉर्म आहे. त्याला फॉर्म आता शोधावा लागेल. नाव स्ट्राईक एंडवरती पाहतो आपण इनफॉर्म बॅटर मनीष तारवी याला. सध्या तरी मनीषला देखील त्याचा फॉर्म गवसता आलेला नाही आहे. तर ते शोधावा लागणार आहे तो फॉर्म. इथे आपण पाहतो या बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. हा चेंडू व्हाईट बॉल इथे आपण पाहतोय. बॅट अँड बॉल काही संपर्क झालेला नाहीये आणि पाहतोय की पंचांनी हा चेंडू इथे वाईट घोषित केलेला आहे. व्हाईट बॉल. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली, त्यानंतर हा व्हाईट बॉल. अफांतर धाव धावफलकावरती. इथे बघा शरीराचा वेध घेणारा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू टाकला होता. लेग बायच्या सुरुवात एक धाव इथे नक्कीच मिळाली. एका धावेनिशी धावसंख्या आपण पाहतोय 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. नक्कीच चांगलं आहे. चांगलं क्रिकेट खेळलं जाते. सध्या तरी आपण जर पाहिलं तर एक व्यवस्थित खेळलं जाते क्रिकेटला. आणि दरम्यान आतापर्यंत आपण जर पाहिलं तर भावेश एक चांगली गोलंदाजी करतोय. इथे बघा खूप चांगला फटका इथे केला गेला, मात्र गोपाल होता तिकडे आणि गोपालकडनं मिस्टेक झालाय. बघा झेल कोणाचा सोडलाय तर मनीष तारवी याचा झेल सोडलाय. महत्वपूर्ण हा झेल होता. झेल पकडला असता तर कदाचित अडचणी आणखीन वाढल्या असत्या बाबा स्पोर्ट्स या संघाच्या. मात्र एक धाव आली. धावसंख्या आता 3 या आकड्यावरती. राईट लेफ्ट कॉम्बिनेशन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. तेच कारण सातत्याने इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. इथे बघा स्लॉट मध्ये चेंडू होता. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे आणि बघा चेंडू भरपूर दूर वर जाऊन पडलाय. ठोकलाय षटकार. 6. नक्कीच या ठिकाणी एक चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. आपण पाहतोय कारण की धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आणि 9 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रदीप, काय म्हणशील कितीपर्यंत धावसंख्या जायला हवी?
इकडे जर बघितलं तर 40+ जर धावसंख्या झाली तर एक चांगली धावसंख्या मानली जाईल या मैदानावरती. इथे पाहतोय एक सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली गेली. आपण बघितलं की कालच्या दिवसामध्ये 17 धावा डिफेंड झाल्या होत्या 18 बॉलमध्ये. त्यानंतर शिलोतर संघाच्या 20 धावा देखील अखेरीस डिफेंड होत आल्या होत्या. मात्र त्यानंतर चांगली कामगिरी केली होती. म्हणजे या मैदानावरती 30 ते 40 धावा ह्या निर्णायक ठरू शकतात. सध्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे 10. इथे बघा लॉफ्टेड स्ट्रोक आहे, पॉवर जनरेट केलंय आणि या चेंडूला सरळ पाठवून दिलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून 6 धावांकरता बिग शॉट षटकार. आदरणीय सन्मान्य उमेशजी वळवे यांच्या माध्यमातून आपल्याला सहकार्य झालेलं आहे. ते उमेशजी वळवे आलेले आहेत, त्यांचे खूप खूप स्वागत आहे. अक्षय, उमेश वल्वे यांच्या माध्यमातून आपल्याला सन्मान चिन्ह लाभलेलं आहे, त्याबद्दल अक्षय उमेश वल्वे यांचे खूप खूप आभार. बघा पहिलं षटक हे समाप्त झाले. पहिल्या षटकात धावा आल्यात 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. भावेश याचं षटक थोडस महागडं ठरताना आपण बघितलंय आणि मनीष तारवियाच्या बॅट मधून काय जबरदस्त फटका आलेला आहे. बघा दोन बंधूंची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय, हर्षल आणि मनीष. सध्या मोठा बंधू स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय, छोटा बंधू नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. दोघांच्या बॅट मधून एक एक षटकार आला आतापर्यंत. 16 धावा धावफलकावरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गौरव आलाय, गौरव जाधव. कालच्या दिवसामध्ये शाष्टकरपाडा संघ सुपर 4 मध्ये पोहोचलाय बिबीवाड्याच्या त्या मैदानावरती. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडूने उंची घेतलेली आहे. बघा आकाशाला गवसणी घालणारा हा चेंडू झेल ड्रॉप होताना दिसते. हर्षल याला संधी मिळालाय. बघा हर्षल याला संधी मिळाली, मनीष याला देखील या अगोदर संधी मिळालाय आणि त्या संधीचं आता सोनं करत असताना हे दोन बंधू धावसंख्या 2 ने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 18 या धावसंख्येवरती. 18 रन्स, 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेत या षटकातील 1. ते बघा टॅप करण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालेलं नाही, मात्र धावा मिळतील या बॉलवरती. एक धाव तर कंप्लीट झाले. ऋतेश आला होता तिकडे, चेंडूला उचलला गेला, फेकलं गेलं, तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली. या एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेल्या आहे ती म्हणजे 19 या आकड्यावरती. 19. चला जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल. मनीष तारवी आता आपण पाहतोय स्ट्राईक वरती. ते बघा बैठक शॉट करण्याचा प्रयत्न, अपील झाली होती. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून गेलाय. चेंडू हा डिक्लरेशन झोन मध्ये जातोय. लेग बाईज म्हणजे एकच धाव असणार आहे. इकडे धावसंख्या आता 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत आपण पाहतोय. फुल टॉच चेंडू आहे, सरळ बॅटच्या फटका खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक आहे, चांगलं शतरक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. फक्त एक सिंगल धाव आली. या सिंगल धाव्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती. चांगलं कमबॅक या षटकात.
भावेशचं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं, मात्र या षटकात कमबॅक केलंय. गोलंदाज गौरव याने, गौरव जाधव बॉल टाकून झालेत 4. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. फुल टॉस चेंडू इथे फायदा उचलता आलेला नाही. हर्षल याला एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. आणि इथे आपण पाहतोय रेफर केलंय बॅटरने. चला तिसरे पंच या तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. तिसरे पंच विकास वल्बी सज्ज आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या 1ने 22 या आकड्यावरती अजूनही आपण पाहतोय तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला नाहीये. सन्माननीय उमेशजी वल्वी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांच्याकडनं मला सहकार्य आलं या स्पर्धेकरता. फेअर डिलिव्हरी असेल, फेअर डिलिव्हरी. आणि इथे रिव्ह्यू गमावलेला आहे, लक्षात घ्या. पुन्हा तुम्हाला आता रिव्ह्यू मिळणार नाहीये, याची दक्षता घ्यायची आहे. धावसंख्या 22. शेवटचा बॉल असेल या षटकातील. इथे बघा बैठक शॉट आहे, घुटना टेक और सिक्सर देख. चेंडू सरळ निघून गेलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. बघा यावेळेस आपण पाहतो एक मोठा फटका इथे येताना दिसतोय. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 28 या आकड्यावरती. 28. हर्षल आता स्ट्राईक वरती असेल. तिसरं षटक हाताळण्यासाठी दशरथ येतोय, दशरथ शेलका. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता. आडव्या बॅटने हा चेंडू खेळून काढला होता. स्वीपच्या अंदाजामध्ये फटका खेळला होता. एकच धाव मिळणार आहे, जास्त काय मिळणार नाहीये. एका धावेने धावसंख्या आता 29 या आकड्यावरती. मनीष तारवी या खेळाडूबद्दल जर बोलायचं झालं तर सध्याच्या घडीला इन्फॉर्म बॅटर आहे आणि आयकॉन म्हणून सध्याला आपल्याला एव्ही फिटनेस, प्रितेश 11 आणि विघ्नेश 11 या संघाच्या माध्यमातून आपल्याला EPL मध्ये तो पाहायला मिळणार आहे. प्रदीप, जर आपण पाहिलं तर नागल्याचा बादशाहभाई या ठिकाणी आलेला आहेत. त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. खूप खूप स्वागत. आणि वैभव मसेकर यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. दरम्यान हा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळला जातोय. चेंडूला फील्ड केलं जाईल. रस्त्यावरचा एखादा व्हिडिओ पाहिला तर असं लगेच आठवण येते की नागल्याचा बादशाहभाई यांचा व्हिडिओ आहे की काय. नागल्याचा शेठ माणूस मिस्टर निखिल जाधव यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवर येऊन बसायचं आहे. सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये आहे, नागल्याचा शेठ माणूस म्हणून त्याची वर्णी लागते. निखिल जाधव, आपणास विनंती आहे आमच्या स्टेजवरती यायचं आहे. आणि नक्कीच प्रदीप, आवाज कोणीतरी उठवायला हवा. जो बोलते त्याचा टोन दिसते असं म्हटलं जातं, मात्र कोणीतरी आवाज उठवायला हवा. नागल्याचा शेठ माणूस ते काम करतोय आणि त्यांना शुभेच्छा असतील. जाऊया आपण सध्या तरी प्रदीप यांच्याकडे. हर्षल खेळण्यासाठी सज्ज आहे. इथे बघा मनगटी फटका, चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं या बॉलवरती. एक सिंगल धाव ही पलून पूर्ण केली गेली. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 31 या आकड्यावरती. 31. 31 धावा. बघा या षटकात पुन्हा एकदा कमबॅक करण्याचं काम कमबॅक केलाय गोलंदाज दशरथ याने. गौरवने देखील कमबॅक केला होता, मात्र शेवटच्या बॉलवरती एक मोठा फटका आला आणि त्यानंतर दशरथ शेलका देखील कमबॅक करण्याचं काम करतोय. मात्र आता मनीष तारवी हा स्ट्राईक वरती आलेला आहे.
इथे बघा मिस टायमिंग झाला, शतरक्षक दूरवरती आहेत. 3 शतरक्षक आले, तिघांच्या मध्ये हा चेंडू पडलाय, जीवनदान मिळालं आणि आपण पाहतो या 2 धावा इथे पळून पूर्ण देखील झालेल्या आहेत. बघा झेल कठीण होता मात्र पकडायला हवा होता. मनीष तारवी याचा झेल सुटला गेला, 2 धावा मिळाल्या. धावसंख्या आता 33 या आकड्यावरती. बॉल टाकून झाले तर 4, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. खूप चांगली धावसंख्या आहे ती उभारलेली आहे आतापर्यंत या दोन बंधूंची पार्टनरशिप आपण पाहतो इथे बिल्ड झालेली आहे. बघा शून्यावरती फलंदाज बाद झाला होता आणि त्यानंतर 33 धावांची भागीदारी झालेली आहे. हा कमबॅक करणारा चेंडू दशरथ शिलका याचा डॉट बॉल टाकून झालेत 5, शेवटचा एक बॉल बाकी आहे. कालच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी राहिली होती शाष्टकरवाडा संघाची. इथे देखील खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. मनीष तारवीच्या बॅटमधून आतापर्यंत फक्त 2 षटकार आलेत, म्हणजे मनीष याला पूर्णपणे थांबवलेला आहे. फुल टॉस चेंडू आहे, मेजवानी आहे, मात्र फायदा उचलला जाईल का तर नाही. सुपर कॅच, चांगला कॅच. मनीष तारवीला आता माघारी जावं लागेल. बघा मनीष तारवीला बांधून ठेवलं होतं, थोडासा प्रेशर मध्ये आला आणि फुलटॉस चेंडू मिळाला, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न, मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला, फलंदाज बाद. काय जबरदस्त फटका होता, मात्र त्या अगोदर अंदाज घेतला गेला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी होते, त्या क्षेत्ररक्षकाने अतिशय चांगला झेल टिपलाय आणि सामन्यामध्ये आता मात्र मनीष जो बाद झालेला त्याच्या जागेवरती जातो संजय भोईर मैदानाच्या आतमध्ये जात असताना. मात्र जी मी म्हटलं होतं की गॉड गिफ्टेड एका खेळाडूला जी गॉड गिफ्टेड खेळी दिली जाते त्याच्यातलाच एक खेळाडू आपण जर पाहिला तर नक्कीच मनीष तारवी हा बाद झाला असला तरी संजय मैदानाच्या आतमध्ये जातोय आणि साष्टीकरपाडा संघाने चांगल्या कंट्रोलमध्ये आणले ही बारी असं सांगायला काहीच हरकत नाहीये. काय जबरदस्त मॅच, दोन्ही एकाच ग्रामपंचायत परिसरातील संघ आहेत, एकाच मैदानावरती जास्तीत जास्त आपल्याला खेळताना बघायला मिळतात. मात्र सध्या जरी आपण जर पाहिलं तर एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आहे आणि प्रदीप आपण जर पाहिलं तर सध्या इथे क्रिकेटला फीवर येत असताना या थंडीच्या महिन्यामध्ये. बघा नव्याने बॅटर इन झालाय संजय भोईर, तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी ऋतेश शिलका. इथे बघा पंचांनी दोन्ही हात समांतर दाखवलेत. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. हा चेंडू आपण पाहतो या डोक्याच्या वरनं निघून गेलाय, तेच कारण पंचांनी इथे व्हाईट बॉल हा घोषित केलाय. ते बघा जोरात मारण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू इथे देखील होता. लेगबाची सुरुवात एक धाव इथे मिळते. बघा ज्या प्रकारे पहिल्या 3 षटकांमध्ये धावा धावफलकावरती लागल्या होत्या, असं वाटलं होते की हा स्कोर कार्ड 40+ किंवा 50+ देखील जाऊ शकतो. मात्र ज्या प्रकारे कमबॅक राहिलेला आहे दशरथ आणि गौरव याचा खूप चांगला कमबॅक आपण पाहतोय. धावसंख्या आता पूर्णतः स्थिरावलेली आहे 35 या आकड्यावरती. 35 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघा इकडनं जर आणखीन धावा धावफलकावरती लावायच्या असतील तर मोठे फटके येणं फार गरजेचं आहे आणि तो प्रयत्न भावेश संजय करतो इथे, मात्र हा प्रयत्न फसलाय. गोपाल आहे तिकडे, चुके होत नाहीये, चांगला झेल तिकडे पकडला गेलाय आणि संजय भोईर याला देखील माघारी आता परतावलं जात आहे. विकेट. असं वाटतं की बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन चांगल्या स्थितीमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय. लगेच साष्टीकरपाडा संघाच्या माध्यमातून तिथे कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो यशस्वी प्रयत्न केला जातोय. तर गोपालला मिडविकेट क्षेत्रामध्ये आहे, उंच पुरा असा खेळाडू आहे आणि त्याच्या हातामध्ये सहज त्यानं जवळजवळ 1 मीटर आतमध्ये हा झेल टिपला गेला. त्याच्यामुळे आपण पाहू शकतो की अजून एक फलंदाज बाद होत असताना आणि नव्यानं मैदानाच्या आतमध्ये जातोय. अक्षय भोईर मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतोय. बघा ज्या प्रकारे धावा धावफलकावरती लागल्यात आणि एक चिंतेची बाब आपण पाहतोय की 4 षटकं संपल्यानंतर जी धावसंख्या उभारली जाईल त्याच्यामध्ये संतुष्ट राहतील का,
हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. कारण या मैदानावरती आपण बघितलंय धावा चांगल्या प्रकारे चेस देखील झाल्यात, डिफेन्स देखील झालेले आहेत. इथे बघा बॅटची आतली कडा लागली, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. भावेश शेलका तिकडे चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती आणि या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या आता 2 ने पुढे सरसवलेली आहे, ती म्हणजे 37 37 या आकड्यावरती 37 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बॉल टाकून झालेत 3, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 3 चेंडूवरती कुठपर्यंत मजल मारतोय कामन रेल्वे स्टेशनचा हा संघ. अक्षय भोईर खेळण्यासाठी सज्ज आहे. ते पाहूया काय घडलंय काय बिघडलंय. तर पंचांनी रेफर केलंय तिकडे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. चला पाहूया काय घडलंय काय बिघडलंय या बॉलवरती. तिसरे पंच सज्ज आहेत तिकडे. आवश्यकता होती का हा आता प्रश्नचिन्ह इथे निर्माण झालेला आहे. सागर सर काय म्हणाल की आवश्यकता होती या धावेची? बघा धावसंख्या जर झालीच ती पूर्ण झालीच ते आपण वावा म्हटलं असतं, मात्र धावसंख्या इथे झालेली नाही म्हणून आपण विचार करतोय. प्रत्येक गोष्टीचा वाईट परिणाम जेव्हा येतो ना तेव्हा कुठलाही माणूस निगेटिव्ह थिंकिंगला सुरुवात करतो, हा नॅचरल नियम आहे. तर फलंदाज बाद आहे तो म्हणजे अक्षय भोईर. आणि आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता, कदाचित हर्षिलाला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न सध्या तरी असफल ठरलेला आहे. बॉल टाकून झालेत 4, शेवटचे 2 चेंडू आता बाकी आहेत. धावसंख्या 37. नव्याने फलंदाज नितीन माली. नितीन माली आता नव्याने फलंदाज इन होतोय. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती असेल. नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतो आपण हर्षल तारवी आला. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 37 धावा धावफलकावरती लागल्यात. ऋतेश शिल्का आपल्या षटकातील 5वा बॉल घेऊन नितीनसाठी हा चेंडू आपण पाहतोय ऑन साईडला नितीनने खेळून काढलाय. गोपाल बघा तिकडे, गोपाल दुधडे चेंडूला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी तिकडे होती आणि या 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावेळे धावसंख्या आता 39 या आकड्यावरती 39. 39 धावा धावफलकावरती लागल्या. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. आपण जर पाहिलं तर 40च्या आसपास आलाय आणि त्यामुळं आपण बघतोय की हे 2 संघ एकमेकांसमोर त्यांच्या खेळाडूंना खेळताना पाहिलं असेल. त्यामुळे मी म्हणेन 40-45 धावांपर्यंत एक चांगला टफ टोटल प्रदीप आपल्याला बघायला मिळू शकतो, ज्या पद्धतीने आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. या बॉलवर ज्या धावा येतील त्या निर्णायक ठरू शकतात दुसऱ्या इनिंग मध्ये. पाहूया प्रयत्न तर होता नितीन माली याचा, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. म्हणजे हा चेंडू इथे निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 39 आणि 40 धावांचं लक्ष ठेवलंय. म्हणजे 10च्या सरासरीने या धावा इथे जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत शाष्टेकरपडा या संघाला. तर चला आपण पाहतोय या ठिकाणी प्रदीप आदिवासी प्रीमियर लीग मला वाटते 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी पर्यंत खेळली जाणार आहे आणि त्यामध्ये गट पाडले गेलेले आहेत. मला वाटते जो डी गट आहे, डी गटामध्ये इशिका स्पोर्ट्स, सदानंद स्मृती, टीम 94 कामन आणि फायटिंग फॉल्कन हे 4 संघ
डी गटामध्ये बघायला मिळतील. ए गटामध्ये जर आपण विचार केला प्रदीप तर साई समर्थ, स्ट्रायकर्स, एस के फायटर्स, विघ्नेश वॉरियर्स आणि केबीएम स्पोर्ट्स म्हणजेच हे 4 संघ ए गटामध्ये. बी गटामध्ये एव्ही फिटनेस, माता पिता 8199, पार्थ पॅन्थर्स आणि रुद्राक्ष चिंचोटी असे बी गटामध्ये संघ बघायला मिळणार आहेत. सी गटामध्ये आपण पाहणार आहोत जय श्रीराम, ओम साई 444 नागले, छत्रपती लायन्स आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा एक संघ असणार आहे. असे संघ आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे 4 गट पाडले गेलेत. आय थिंक 4 गटांमध्ये हा मॅच खेळवल्या जाणार आहेत. आपण पाहणार आहोत जे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा जो ग्रुप आहे त्यामध्ये. चला फलंदाज पाठवून द्या. फलंदाज क्षेत्ररक्षण लागलेला आहे. तर ते ग्रुप पाडले गेलेले आहेत. ए गट, बी गट, डी गट आणि सी गट असे गट या ठिकाणी आखले गेलेत. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाणार आहे. आपण प्रदीप बघायला मिळेल आपल्याला की एका संघाला किती मॅचेस खेळायला मिळतील हे सुद्धा थोड्याच काळामध्ये स्पष्ट होईल. जे टार्गेट आहे ते टार्गेट कितीचं असणार आहे तर 40 धावांचं टार्गेट असणार आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. साष्टीकरपाडा संघाचा जर विचार केला तर एक जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला संघ मात्र त्यांच्या समोर आहे. त्यांच्यापेक्षा थोडासा जास्त अनुभव असलेला बाबा स्पोर्ट्स कामत स्टेशन हा संघ. हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. संजय चेंडूच्या खाली आलाय आणि या ठिकाणी झेल सुटलाय. बघा सेम ऑपॉर्च्युनिटी तयार झाली होती प्रदीप. कारण की पहिल्या चेंडूवरती इथे भावेश जो बाद झाला होता तशाच पद्धतीने इथे झेल दिला होता. मात्र हा कॅच सोडला जातोय. आणि किती धावा अर्जित केल्या गेल्या तर एकूण 3 धावा अर्जित केल्या पहिल्या चेंडूवरती. 3 पावलानं पुढे आहे. म्हणून म्हटलं जातं की तुमचा फॉर्म ज्यावेळेस असतो ना त्यावेळेस तुमचा नशीब नक्कीच साथ देतं. आत्मविश्वास तुम्हाला नक्कीच या ठिकाणी अर्जित होत असतो. टेक द कॅच विन द मॅच असं म्हटलं गेलंय. आणि आपण जर पाहिलं तर नक्कीच या सामन्यामध्ये या दोन्ही संघांना एकच चांगली समान ऑपॉर्च्युनिटी तयार झालेली आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नितीन याने हा चेंडू अवांतर टाकलाय. अनुभवी बॉलर आहे. चांगला चेंडू. जे 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत कोण कोण आहेत मैदानामध्ये तर आपण पाहतो एका बाजूनं आहे रोहिदास आणि दुसऱ्या बाजूनं आदेश. आदेश सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट अँड बॉलच्या मधनं चेंडू ट्रॅव्हल नक्कीच होत असताना आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. नितीन माळी आतापर्यंत कमबॅक करत असताना 40 धावांचं लक्ष समोर ठेवून फलंदाजी करावी लागेल साष्टीकर पाडा या संघाला. अपील केली गेली ते अराउंड द लेग. डिरेक्टेडचा प्रयत्न फलंदाज बाद.
थोडंसं शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये भावेश शेलका जो महत्वाचा खेळाडू मानला जातो गावदेवी साष्टीकरपाडा संघाचा, तो मैदानाच्या आतमध्ये येतो. थोडीशी घाई करायची आहे फलंदाजांनी मैदानामध्ये येण्यासाठी. या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. भावेश खेळण्यासाठी आलाय. बघूया काय आणि किती प्रयत्न कशा पद्धतीने तो करेल. चार चेंडू ओके व्हेरीफाय झाले इकडे. बघा लाईव्हच्या माध्यमातून आपण व्हेरीफाय करतोय. जर काही चुका असतील तर या ठिकाणी लगेच सुधारल्या जातात. 4 चेंडू हा 5वा चेंडू टाकला जातोय. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक आपण पाहू शकतात पुढे सरकतोय. धावफलकावरती लागते. धावफलकावरती 5 धावा लागल्यात. विजयासाठी 40 लक्ष आहे. हे जे लक्ष गाठायचं असेल तर प्रत्येक षटकामागे 10ची सरासरी राखावी लागणार आहे. प्रदीप काय वाटतं कुठपर्यंत हा मॅच जाऊ शकतो, कारण की आता 5 धावफलकावरती 5 चेंडू मध्ये लागल्यात. बघा ज्या प्रकारे आपण बाबा स्पोर्ट्स कामन स्टेशन संघाच्या बॉलिंगचा जर विचार केला तर त्यांची बॉलिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. मात्र सध्या तरी भावेश हा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जोपर्यंत भावेश आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत आणि हा सामना शेवटच्या षटकापर्यंत नक्की जाऊ शकतो. दरम्यान हा चेंडू 2 धावांसाठी आणि या ठिकाणी फलंदाज बाद. काय जबरदस्त थ्रो होता. परिणाम आपण जर पाहिलं की नक्कीच फलंदाजाला मैदानामधनं नक्कीच बाहेर जावं लागेल, कारण की धावची चेरपण झालाय बाद. लोकेश बॉलिंग साठी येतोय मनीष आणि फलंदाजीला आलाय तो म्हणजेच देवेंद्र ठाकरे. देवेंद्र याला आपण जर पाहिलं तर नक्कीच त्याच्या संघासाठी सध्या तरी आपण जर पाहिलं तर धावफलकावरती ज्या धावा लागल्यात आतापर्यंत 40 धावांच्या प्रत्युत्तरादाखल 6 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजेच आता चेंडू शिल्लक असतील 18 चेंडूमध्ये 34 धावा ह्या कराव्या लागतील. भावेश असेल. भावेश टू मनीष. फुल टॉस डिलिव्हरी. मिस टाइम स्ट्रोक झाला शतरक्षक चेंडूच्या खाली. मात्र तिथून चूक झाली थोडीशी. त्या ठिकाणी कोण आहे तर रवींद्र मला वाटतं होता आणि रवींद्र याच्या माध्यमातून थोडासा कमी पडला आणि आलाय चौकार. या चौकारानेशी धाव फलक पुढे सरकेल 10 या धाव संख्येवरती आणि या फटक्यांची गरज नक्कीच मी म्हणेन. 10 धावा धाव फलकावरती लागल्या. 17 चेंडूमध्ये 30 धावांची गरज असेल. मनीष याला समोरच्या फलंदाजाच्या माध्यमातून खेळलेला पहिलाच मोठा फटका. शॉर्ट पिच बॉल. बघा लेंथ लगेच शॉर्ट केली गेली आणि आपण पाहू शकतात दरम्यान मनीष याने वेग वाढवला चेंडूचा. अगोदर थोडासा फुल लाईन डिलिव्हरी टाकली होती. लोअर फुलटॉस पद्धतीच्या चेंडूवरती चांगला प्रहार केला होता भावेश याने आणि तो यशस्वी ठरला. तुम्हाला जिंकायचं आहे तर नक्कीच याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. बघा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी गोलंदाज कधी फलंदाज सरस ठरत असतात. क्या बात आहे. इनसाइड आउट मिड ऑफ आणि लॉंग ऑफ सॉरी या ठिकाणी मिड ऑफच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न. स्वीपर कव्हर क्षेत्रामधनं चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. स्वीपर कव्हर तैनात आहे त्या ठिकाणी. रोहित होता तर रोहित कमी पडला असं म्हणावं लागेल. संजय लगेच स्वतः जागा चेंज करतोय त्या ठिकाणी जातोय. धाव संख्येमध्ये भर पडली आहे.
क्या बात आहे, चांगला चेंडू. 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 26 धावांची अजून सुद्धा गरज आहे. मनीषाच्या षटकामध्ये 2 बाउंड्रीज आतापर्यंत आल्यात. जो भरवशाचा गोलंदाज होता त्याच्यावरती प्रहार केला भावेशाने. चांगली फलंदाजी भावेश, सध्या फॉर्म मध्ये असलेला फलंदाज. आणि अजून एक चांगला खेळाडू आपला टॅलेंट दाखवत असताना मनीष तारवी. भावेश विरुद्ध मनीषचा कॉन्टेस्ट चांगला बघायला मिळतोय. दोन्ही एकाच वयाचे जवळपास खेळाडू आहेत. आतापर्यंत मला वाटते 5 चेंडू टाकून झालेत मनीषाचे. एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल मनीषाचा. सरळ शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, तरी सुद्धा चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धाव संख्या 18 धावा. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. जसं म्हटलं होतं ना की जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला सुद्धा झुकावं लागतं. त्यामुळं क्रिकेटमध्ये प्रयत्न हे फार महत्वाचे आहेत. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न करत राहावे लागतील. जरी तुमच्यापासून विजयाचं लक्ष दूर असेल तरी तुम्हाला प्रयत्न हा करावा लागेल. जसं म्हटलं जातं की पाणी जे थांबतं त्याच्यामध्ये शेवाळ तयार होतो आणि जे पाणी वाहतं ते नक्कीच तिथे शेवाळ जमू देत नाही किंवा मग त्याच्यामध्ये असलेलं जे कचरा असतो तो वाहून नेत असतो. आज उत्तेप्रमाणे फलंदाजाला नक्कीच फलंदाजी करत राहावी लागणार आहे. रोहित माळी नावाचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी आलाय. आणि रोहित याला आपण जर पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट खेळावं लागणार, चांगली बॉलिंग करावी लागणार. कारण की समोर जर पाहिलं तर भावेश आहे, समोर जर आपण पाहिलं तर देवेंद्र आहे आणि चांगली बॅटिंग सुरू आहे. 12 चेंडू 22 धावांची गरज. दरम्यान वाईट चेंडूची नोंद. बघा पंच त्या ठिकाणी थोडीशी स्माइल देतात कारण की ते देवेंद्र थोडासा कमी पडला होता आणि थोडासा स्वतःला सांभाळताना सरकला होता खेळपट्टीवरनं. या गोष्टी भरपूर जणांच्या जोडीला होतात. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. शतरक्षक त्या ठिकाणी आहे, मात्र चेंडू चाललाय डिक्लरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. या 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल तो म्हणजेच 21 या धाव संख्येवरती. 19 धावांची गरज. भावेश आणि देवेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मात्र ज्या पद्धतीने क्रिकेट खेळलं जात आहे मी म्हणेन इथे एक चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे. तुमची इच्छा असावी लागते, इच्छा फार गरजेची आहे. तुम्हाला जिंकण्याची इच्छा ठेवावी लागेल. इथे खेळाय चेंडूला 2 धावांसाठी डिक्लरेशन झोन मध्ये चेंडू जाईल 2 धावांसाठी. धावसंख्या पुढे सरकते ते म्हणजेच 23 या धावसंख्येवरती. एक चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय ते म्हणजे षष्टिगरपाडा संघाच्या माध्यमातून. कॉमन स्टेशनच्या मैदानावरती जर बघितलं तर मला वाटतं सुपर 4 मध्ये प्रवेश केलेला आहे तो म्हणजेच गावदे स्पोर्ट्स षष्टिगरपाडा संघाने आणि त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन असेल. मात्र आज तो जो जोश आहे तो या ठिकाणी ते कायम ठेवत असताना देवेंद्र चांगलं क्रिकेट आतापर्यंत त्याने दर्शवलंय. शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न थोडासा सफळ झाला होता मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावफलक कायम आहे 23 वरती. 17 धावांची गरज आहे. चेंडू किती टाकून झालेत आतापर्यंत या षटकाचे तर 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 9 चेंडू 17 धावा. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडूला खेळलाय. 1 धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न त्या ठिकाणी सुनील आहेत. सुनील जाधव चेंडूला फील्ड करतील आणि फेकतील तोपर्यंत 2 धाव पूर्ण. या 2 धावेनं धावफलक थोडासा पुढे सरकतो 25 वरती गेलेला आहे आणि अजून सुद्धा 15 धावांची गरज ही नक्कीच असणार आहे 8 चेंडू मध्ये.
सिंगल डबल वरती विश्वास ठेवलाय आणि सिंगल डबल चांगला काम करत असताना, प्रेशर रिलीज करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळला चेंडूला. एक धाव नक्कीच पूर्ण होईल. दुसऱ्या धावचा प्रयत्न, अक्षयचा थ्रो आलाय आणि या ठिकाणी फलंदाज बाद झालाय देवेंद्र. मला वाटते अजून सुद्धा एक चेंडू शिल्लक आहे आणि या ठिकाणी 7 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे. इथनं 7 चेंडू मध्ये 14 धावांची जी गरज आहे, साष्टीकरपाडा संघाच्या नक्कीच 70% सामना हातामध्ये आलाय. कारण की भावेश सुद्धा शाबूत आहे मैदानामध्ये. मात्र इकडनं जर ते कमी पडले जसं, तर स्वतःच्या कारणीभूत या खेळीला ते कारणीभूत असतील स्वतःच. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋतेश शेलका हे मैदानामध्ये येत असताना धावसंख्या 26 ही धाव फलकावरती लागलेली आहे. आउटसाइड ऑफ स्टंप, वाईट चेंडूची नोंद पंचांच्या माध्यमातून. बघा, पंच आमच्याकडे वळतायत आणि वाईटची नोंद देत आहेत. धावसंख्या झाली 27, 13 धावांची गरज. हा चेंडू मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हाताळलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. आता चेंडू शिल्लक असतील 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असेल. प्रदीप, तू भरपूर या मॅचेस पाहिल्यात. या दोन्ही संघांच्या काय म्हणशील, या दोघांच्या शेवटच्या ओव्हरची खेळी कशी खेळतात हे दोन्ही संघ? बघा, भरपूर वेळा हे स्टेशनच्या मैदानावरती समोरासमोर येत असतात. मात्र सध्या तरी आपण पाहतोय की शेवटचं जे षटक आहे थोडंसं प्रेशरने भरलेलं आहे आणि प्रेशरमध्ये बॉलिंग करण्यासाठी बाबा स्पोर्ट्स कामन संघ जाणला जातो आणि अक्षय भोईर हा बॉलर आलेला आहे. सध्या तरी एक नौखा गोलंदाज, जास्त षटक तो हाताळत नसतो आणि त्याला जिम्मेदारी सोपवलेली आहे. आपण पाहतोय की सलामीचा फलंदाज, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज भावेश जो चांगली फलंदाजी करतोय, तो पूर्ण सेट झालेला आहे आणि तो सध्या तरी स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. म्हणजे सध्या तरी आपण पाहतोय इथे जो आपण पाहतोय पगडा जो भारी आपण जर बघितला तर फलंदाज आपल्याला इथे जास्त पाहायला मिळतोय. ते जर बघितलं तर फलंदाज कुठेतरी सरस ठरताना दिसेल, कारण एक सेट झालेला फलंदाज आहे आणि एक नौखा गोलंदाज आपण पाहतोय. मला वाटतं या सीझन मध्ये तिसऱ्या वेळेस तो षटक हाताळण्यासाठी आलेला आहे. अनुभव थोडासा कमी आहे, मात्र चांगली कामगिरी त्याला करावी लागेल. म्हणजे चैतू याला त्यांनी चैतूपेक्षा जास्त विश्वास या खेळाडूवरती ठेवलाय. कारण की चेतन माळी हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, त्याच्याकडे आता चेंडू देणं पसंत केलेलं नाहीये. अक्षय याने आता हा चेंडू टाकलाय आणि तो चेंडू खेळाय सरळ. भावेश याने सीमारेषेच्या बाहेर झालाय चेंडू. 6 धावांसाठी षटकार. या षटकारानिशी धावफलक मात्र चांगल्या स्थितीमध्ये आलाय. भावेश शेलका, काय जबरदस्त टायमिंग. ज्या वेळेस चेंडू बॅट मधनं निघाला त्यावेळेस एक सहज सोपा क्रिकेट आहे असं वाटलं, मात्र क्रिकेट मध्ये शॉट खेळणं एवढं सोपं नसतं. 5 चेंडू, दरम्यान धावसंख्या जर आपण पाहिली, किती धावसंख्या धावफलकावरती लागलेली आतापर्यंत, 33 धावा धावफलकावरती लागल्यात. तर 4 चेंडू शिल्लक असतील. 7 धावांची गरज आहे रंगतदार स्थितीमध्ये मॅच येण्यासाठी. हा चेंडू फार महत्वाचा आहे कामन या संघासाठी, कामन स्टेशन या संघासाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. मी म्हणेन या ठिकाणी अक्षय याने एक चांगलं काम केलंय.
मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झालेली चूक एक धाव देऊन जाते. धाव संख्या झाली 34. याचाच अर्थ 6 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 3 चेंडू 6 धावा. या मैदानावरती भरपूर सामने असे झालेत. अक्षय पुन्हा एकदा राईट आर्म ओर द विकेट. हलक्या हाताने ऑफसाईडला खेळलाय चेतू त्या ठिकाणी आहे. चेतू चेंडूला उचलतोय आणि जोपर्यंत फेकेल तोपर्यंत एक धाव या ठिकाणी मिळाली गेली. धावसंख्या 35. 2 चेंडू 5 धावांची गरज. आता या ठिकाणी हा मॅच दोघांसाठी कठीण आहे. काय जबरदस्त गोलंदाजी की मी काय म्हटलं प्रदीप की 2 चेंडू 5 नव्हत्या. आता 1-5. आता 1 चेंडू 5 धावा. काय म्हणशील या सिच्युएशनला, कारण की 1 चेंडू 5 धावांची गरज आहे. बघा पहिल्या बॉलवरती षटकार लागला होता, मात्र जे कामगिरीसाठी त्याला बॉलिंग त्याच्याकडे दिलेली आहे ती कामगिरी आता त्यांनी चांगल्या प्रकारे बजावलेली आहे. चांगला कमबॅक केलाय आणि आता 1 बॉल 5 धावा थोडस कठीण झालंय भावेश करता. नक्कीच त्याने किल्ला लढवलाय. 1 चेंडू 5 धावा. ऑफ साइडला चेंडू चाललाय, पाहणं गरजेचं आहे आणि चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी सामना जिंकलाय तो म्हणजेच बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन या संघाने. खूप खूप अभिनंदन. आणि अवघ्या एका धावेनं संघ पराभूत झालाय तो म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा संघ. बघा काय घडलंय. पहिल्या चेंडूती षटकार येऊन सुद्धा पराभव चाखावा लागलाय गावदेवी साष्टीकरपाडा या संघाला. मात्र आपण पाहू शकता जबरदस्त मॅच, जबरदस्त गोलंदाजी. परिणाम बाबा स्पोर्ट्स बिळपाडा संघ जिंकलेला आहे. खूप खूप अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला साष्टीकरपाडा संघाने, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅच